नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. संजय जामगेकर ह्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम. तर आता सकाळची वेळ आहे आणि खूपच छान असं एक वातावरण या ठिकाणी आहे. आपण हे बघू शकाल. सकाळचे आपल्या खेडेगावचे जे वातावरण आहे, अतिशय विरळ असे घर असतात, म्हणजे लांब लांब अंतरावर असे घर असतात. तेव्हा आमचं हे घर आहे, हे ॲक्च्युली हे आमच्या काकांचं घर आहे. आणि ह्या ठिकाणी जे आहे ही आमची ही जागा खुली जागा आहे आमची. इथं अजून आमचं बांधकाम व्हायचं आहे, घर अजून व्हायचे तिथं. आणि हे बघा, सकाळचा हा सूर्यप्रकाश खूपच छान दिसतोय. लख असा हा सूर्यप्रकाश पडलेला आहे. याचे दर्शन खूपच छान आहे. आणि घराच्या अगदी समोर या ठिकाणी हे सर्व कोंबड्या आहेत बाजूला. आणि अशा ह्या वातावरणामध्ये खूपच छान वाटतं. अतिशय छान स्वच्छ अशी हवा असते खेडेगावमध्ये. हे गौशाला काढण्याचं काम चालू आहे. मजुराला सांगितलं होतं हे काढायला, परंतु मजूर काही यायला तयार नाहीत. शेवटी आता आम्हीच हे काढतोय. हा माझा भाऊ आहे आणि तर मी या ठिकाणी आता हे काढतोय. आम्ही लागेल अगदी बुडापासून कापलं तरच हे सर्व पूर्णपणे निघते. नंतर याच्या पेंड्या बांधाव्या लागतात, कारण पेंड्या जर बांधल्या तरच ते एका ठिकाणी स्थिर राहतात. नंतर हे पूर्णपणे सर्वत्र विखरते. म्हणून ह्याला वेळेस असं हे बांधावं, असं बांधतो आम्ही. हे बघा, असं ह्याला बांधावं लागतं. तर आता एवढं असं हे राहिलेलं आहे. आता हे थोडंसं आता टाईम होत आला आहे 12. ऊन जास्त कडक झालेलं आहे. तर संध्याकाळी एक 4 वाजता वगैरे आम्ही हे पुन्हा सुरू करणार आहोत. त्यानंतर इथून हे पूर्णपणे संपवणार. आणि आता याचे रास जे आहे ते आता उद्याचे रास होईल. आता हे गव्हाची जी लाईन आहे तिथून अगदी तिथून तर इथपर्यंत आलेले आहे. आता इथून थोडंसं राहिलेलं आहे. आणि आता एवढं हे झालं की मग आता हे मध्ये काय हे जे गव्हाचे जे टुशे आहेत ना, हे अजून ओले आहेत. ह्याला अजून 1-2 दिवस होते होऊन लागेल. मग त्यानंतर हे राशीला ओके होईल. तिकडच्या पट्टीमधलं जे आहे पलीकडच्या, तर ते सर्व पूर्ण वाळलेलं आहे. फक्त ह्या ठिकाणीच थोडीशी ओल आहे. तर 1-2 दिवस लागेल. तर आता हे सर्व संपूया. मित्रांनो, या ठिकाणी हे मळ्याकडे मी आलो आहोत. आता मळ्यामध्ये हे बघा, ही कोप आहे, म्हणजे हे पत्राची जे रूम आहे. या ठिकाणी सर्व काही मटेरियल, म्हणजे शेती जे काही साहित्य आहे, तर ह्या ठिकाणी ठेवतात. तर ह्या ठिकाणी बाजूला कोप आहे. आणि हा जो आपला पूर्ण पट्टा आहे, या ठिकाणी सर्व जनावरं बांधलेले आहेत. हे 2 बैल, 1 गाय, 2 खोंड असे आहे. आणि प्रत्येक शेतकरी आपापल्या कामामध्ये बिझी आहे. आता सध्याला ज्वारी काढण्याचं सीझन आहे. ज्वारी, गहू, हरभरा हे काढण्याचं सध्याला सीझन चालू आहे. आणि काहींचं थोडंसं मागे पुढे पेरणी झाल्यामुळे आता काहींचं काढण्यासाठी आले आहे आणि काहींचं अजून आलेलं नाही आहे. तर आता या ठिकाणी मी निघालो आहे. येथे गव्हाचं जे रान आहे, ते पलीकडचा जो पट्टा आपला आहे तो अर्धा एकर तो काढून झालेला आहे. आणि ह्याच्या बाजूला हा एक तुकडा बाकी आहे, तर हा काढायचा बाकी आहे. तर आता हे आपण खुरपी घेऊन तिकडे निघालो आहे. तर सकाळी तासभर या ठिकाणी काम करून हे सर्व आता गहू काढूया. सकाळच्या वेळेस सकाळी 6 किंवा 7ला जर कामाला सुरुवात झाली तर काम चांगलं होतं, बऱ्यापैकी काम होतं. आणि शेतकरी सकाळीच काम सुरू करतात 6 किंवा 7ला. 11पर्यंत काम करतात. 11 म्हणजे ऊन कडक होईपर्यंत काम करतात. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा 4 वाजता सुरू करून 4ला काम सुरू केलं की संध्याकाळी एक 6-7पर्यंत काम करतात.
तर अशा प्रकारे हे कामाचं नियोजन असतं. म्हणजे अशा वेळेस संध्याकाळी जे वातावरण असतं ते थोडंसं ऊन कमी झाल्यामुळे छान वातावरण असतं आणि कामाला चांगला उत्साह येत असतो. तुम्ही आता हे तर बघू शकाल ह्या ठिकाणी आता हा जो गहू आहे हे बघा, हे गहू कापले की अशा प्रकारे हे पेंड्या तयार करतात. आणि समोर इथं हे ज्वारी अजून यायची आहे, अजून ह्याला 1 महिना तरी लागेल. हे बघा, अजून हे कणीस भरायला अजून वेळ लागेल, त्याला जवळपास 1 महिना अजून लागेल. तर आता आपलं हे एवढं हे काढून झालेलं आहे. पलीकडे हे आता हे एवढं हे गहू आता हे कापून काढायचं आहे. तर आज हे एवढं संपूया. या आता ही गव्हाची लाईन कापूया. ह्यात थोडेसे 1-2 अशा कांड्या ओल्या आहेत, परंतु एकदा अशा कापून टाकल्या की ते आपोआप वाढतात. यासाठी हे कापणं आवश्यक आहे. आता मजूर मिळणं मुश्किल आहे. मजुरांच्याकडे आम्ही सकाळीच 2 ते 4 वेळा त्यांच्या घरी पण जाऊन आलो, तरी पण मजूर यायला तयार नाहीत. मजुरांना 90 पाहिजे, काही मजूर जेंट्स लोकांना. आणि इकडे आता असं झालं आहे की हल्ली पूर्वीच्या काळात सकाळी 10ला येऊन संध्याकाळी 5:30पर्यंत सर्व मजूर कामं करायचे, परंतु आता सकाळी 7लाच येतात. 7 आणि म्हणजे 8, 9, 10, 11 पण म्हणजे फक्त 4 तासच काम करतात. त्यानंतर परत कामाला येत नाहीत. अलीकडे हा ट्रेंड बदलला आहे आणि लोकांना कमी वेळेत जास्त पगार पाहिजे. शेतकऱ्याला काही परवडत नाही आहे. आजकाल कसं होणार. आणि प्रत्येकाला मजुरी ही जवळपास 200, 250, 300 इतकी मजुरी वाढत चाललेली आहे. परंतु त्या मानाने शेतीच्या मालाला अजिबात भाव मिळत नाही आहे. कारण जर भाव दिला तर सरकारची कमाई काय होणार. सरकारलाच उत्पन्न मिळणारच नाही. सरकारला जितकं काय उत्पन्न मिळतं ते सर्व या शेतीवरचं मिळतं. कारण शेती आपल्याकडे जवळपास 70 ते 75% भाग आपला शेतीचा आहे. म्हणून शेतकऱ्यांचं मरण होतं आणि सरकार या शेतकऱ्यांच्या जीवावरच मोठं होत आहे. त्यांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या करामधून देखील पैसा मिळतो. असं हा भाग वेगळा आहे मित्रांनो. आता या ठिकाणी एवढी एक लाईन मी पुढची लाईन घेतो. लवकर आता हे काम संपवावं लागेल. आता हे जर कापून झालं की परत मशीनवाल्याच्या मागे लागावं लागेल. मशीनवाला देखील इकडे येत नाही आहे, कारण थोडीशी जर छोटी असेल तर तो शक्यतो इथे येत नसतो. परंतु त्याला हे एक अनेक प्रकारच्या विनंती करून आपण त्याला इथं घेऊन येत असतो. काय करायचं. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. तर ह्या समस्या अवघड आहेत. सर्व समस्या ज्या लोकांचं क्षेत्र कमी आहे आणि त्यांची तर फार वाईट अवस्था आहे. तर आता हे कापूया. आता प्रत्येक शेतकरी लवकरात आता हे सर्व हे जे रब्बीचं जे पीक आहे हे रब्बीचं पीक सर्वांचे रास वर करून परत त्याला नांगर वगैरे मारण्याचा प्रयत्न करतात.
कारण आता मजुरांची वाट जर बघत राहिलो तर अवघड होईल. यासाठी आपण आपलं काम चालू केलेलं आहे त्यांची वाट न बघता. कारण मजूर हे कोणाचेच नसतात. मित्रांनो, आता हे गव्हाचं जे रान आहे फक्त एवढंच गहू कापून झालेलं आहे. पुढे आता दिवस मावळला आहे आणि अंधार पडत आहे. तर हळूहळू अंधार गडद होत आहे. तर आजचा ब्लॉग आपण आता या ठिकाणीच हा ब्लॉग आता थांबवूया आणि पुन्हा उद्या सकाळी एका नवीन ब्लॉगसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय.